विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वीच्या अर्थशास्त्रातील सार्वजनिक वित्त व्यवहार या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून जेव्हा माझा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन लगेच मिळेल। तर आज आपण सार्वजनिक वित्त व्यवहारांचा अभ्यास करणार आहोत। या प्रकरणात आपण आधुनिक काळात शासनाला कराव्या लागणाऱ्या कार्याचा अभ्यास करणार आहोत। शासन म्हणजे काय? शासन म्हणजे नेमका अर्थ काय आहे? शासन म्हणजे विशिष्ट प्रदेशातील विविध कार्य पार पाडण्यासाठी नागरिकांनी निर्माण केलेली औपचारिक किंवा अनौपचारिक संस्था होय। शासनाला विविध प्रकारची कार्य करावी लागतात, जसे देशाचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे, खाजगी मालमत्तेचे संरक्षण, रोजगार निर्मिती, अंतर्गत शांतता व सुव्यवस्था राखणे, शिक्षण, आरोग्य अशी विविध कार्य पार पाडावी लागतात। या सर्व कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो। हा खर्च भागविण्यासाठी शासनाला उत्पन्नाची आवश्यकता असते, म्हणजेच खर्च व उत्पन्न या दोहोंचे मिश्रण म्हणजे वित्त व्यवहार होय। खर्च व उत्पन्न म्हणजे या दोहोंचे मिश्रण म्हणजे वित्त व्यवहार होय। म्हणजे शासनाकडून केला जाणारा खर्च आणि शासनाद्वारे मिळविलेले उत्पन्न या दोहोंचा अभ्यास सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये केला जातो। तर आपण काही सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या व्याख्या पाहू, जेणेकरून आपल्याला सार्वजनिक वित्त व्यवहार या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे हे समजेल। व्याख्या: सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांच्या सीमेवर असलेल्या विषयापैकी एक विषय आहे। म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार हा अर्थशास्त्राचाही अभ्यास विषय आहे आणि राज्यशास्त्राचाही अभ्यास विषय आहे। म्हणजेच या दोन्ही शाखेमध्ये या वित्त व्यवहाराचा अभ्यास केला जातो। सार्वजनिक वित्त व्यवहार सार्वजनिक अधिपत्याखालील उत्पन्न व खर्चाशी आणि एक दुसऱ्यामधील समायोजनाशी संबंधित आहे। सार्वजनिक वित्त व्यवहार हा सार्वजनिक अधिपत्याखालील म्हणजे शासनाच्या उत्पन्न व खर्चाशी आणि एक दुसऱ्यामधील समायोजनाशी म्हणजे एक दुसऱ्यामध्ये ॲडजस्टमेंट आणि एक दुसऱ्याशी संबंधाशी किंवा परस्पर संबंधाशी संबंधित आहे, अशी व्याख्या ह्यू डॉल्टन यांनी केलेली आहे। दुसरी व्याख्या पाहू आपण: सार्वजनिक सत्तेचा निधी खर्च करणे व निधी उभारणे याबाबतच्या तत्वांचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार होय। सार्वजनिक सत्तेचा म्हणजे शासनाचा निधी खर्च करणे म्हणजे विविध बाबीवर खर्च करणे व त्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी निधी उभारणे म्हणजे उत्पन्न मिळवणे। या उत्पन्न व खर्च या दोन्ही बाबींच्या तत्वाचा अभ्यास म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहार होय, असं ह्या व्याख्येचा अर्थ निघतोय। ही व्याख्या प्राध्यापक फिंडले शिराज यांची आहे। वरची व्याख्या ह्यू डॉल्टनची होती, नंतर ही व्याख्या प्राध्यापक फिंडले शिराज यांची आहे। तर या व्याख्येवरून आपल्याला असं स्पष्ट होते की साध्या व सोप्या शब्दात वित्त व्यवहार म्हणजे उत्पन्न आणि खर्च होय। अशा प्रकारे सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणजे केंद्र, राज्य व स्थानिक शासनाच्या उत्पन्न आणि खर्चाच्या तत्वाचा अभ्यास यामध्ये केला जातो। प्रामुख्याने केंद्र पातळीवर केंद्र सरकार असते, राज्य पातळीवर हे राज्य सरकार असते आणि स्थानिक पातळीवर स्थानिक सरकार असते। तर या विविध शासनाद्वारे उत्पन्न आणि खर्चाच्या विविध शासनाच्या उत्पन्न आणि खर्चाच्या तत्वाचा अभ्यास या सार्वजनिक वित्त व्यवहारामध्ये केला जातो। तर आपण पाहू, या प्रकरणामध्ये प्रामुख्याने निधी उभारणे, निधी खर्च करणे म्हणजेच शासनाचा खर्च आणि शासनाला मिळणारं उत्पन्न या दोन घटकांचा अभ्यास प्रामुख्याने या प्रकरणामध्ये केला जातो। म्हणजे सर्वप्रथम आपण सार्वजनिक खर्चाचा अभ्यास करू। सार्वजनिक खर्च म्हणजे शासनाला करावा लागणारा खर्च। सार्वजनिक खर्च कशाला म्हणतात? अलीकडे जवळपास सर्वच राष्ट्रांनी कल्याणकारी राज्याचा स्वीकार केल्यामुळे शासनाला जनतेच्या हिताचा विचार करावा लागतो। शासनाला देशाचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे, खाजगी मालमत्तेचे संरक्षण करणे, रोजगार निर्मिती, कायदा, अंतर्गत शांतता व सुव्यवस्था, शिक्षण, आरोग्य इत्यादी लोकांच्या आर्थिक व सामाजिक कल्याणासाठी शासनाकडून केला जाणारा खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय। तर या सार्वजनिक खर्चाची व्याख्या पाहू आपण: देशातील नागरिकांच्या सामाजिक व आर्थिक कल्याणासाठी शासनाकडून केला जाणारा खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय। किंवा आरोग्य, संरक्षण, शिक्षण, न्याय, कायदा व सुव्यवस्था देशातील या सर्व बाबीवर केला जाणारा खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय। तर हे सार्वजनिक खर्चाचे काही प्रकार आपण पाहू। हा खर्च
या खर्चाचे 4 प्रकार आहेत किंवा सार्वजनिक खर्चाचे आपण वर्गीकरण 4 भागात करतोय. एक आहे महसुली खर्च, दुसरा भांडवली खर्च, तिसरा आहे विकासात्मक खर्च आणि चौथा आहे विकासेतर खर्च. तर या प्रत्येक खर्चाचा आपण इथं अभ्यास करू. महसुली खर्च म्हणजे कशाला म्हणतात पाहू आपण. तर सार्वजनिक खर्च निरनिराळ्या अर्थशास्त्रज्ञांनी भिन्न भिन्न आधारावर या सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण केलेले आहे. सार्वजनिक खर्चाच्या या काही महत्त्वपूर्ण प्रकारांचा म्हणजेच या घटकांचा अभ्यास आपण इथं करणार आहोत. पहिला खर्च आहे महसुली खर्च. महसूल खात्यावर केला जाणारा म्हणजेच महसुली खर्च हा सर्वसाधारणपणे शासकीय खात्यावर आणि विविध सेवावर केला जातो. हा खर्च नियमितपणे उद्भवतो. उदाहरणार्थ शासनाचा प्रशासकीय खर्च, शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार व भत्ते, निवृत्ती वेतन, वैद्यकीय सेवा आणि सार्वजनिक आरोग्य इत्यादी खर्चाचा समावेश या महसुली खर्चामध्ये होतो. म्हणजेच सार्वजनिक महसुली खर्च म्हणजेच हे सर्वसाधारणपणे शासकीय खात्यावर आणि विविध सेवावर केला जाणारा खर्च म्हणजेच सार्वजनिक खर्च होय. दुसरा खर्च आहे भांडवली खर्च. भांडवली खर्च म्हणजे प्रामुख्याने देशातील गुंतवणुकीवर केला जाणारा खर्च. देशातील विविध उद्योग आणि व्यवसायातील गुंतवणुकीवर केल्या जाणाऱ्या खर्चास आपण प्रामुख्याने भांडवली खर्च असे म्हणतोय. किंवा ज्यामुळे साहित्यावर केला जाणारा खर्च म्हणजे भांडवली खर्च होय. तर भांडवली खर्च म्हणजे देशाच्या वृद्धी व विकासासाठी नव्याने केला जाणारा खर्च होय. उदाहरणार्थ काय आहे, विविध विकास प्रकल्पातील मोठ्या गुंतवणुका, यंत्रसामग्रीची खरेदी, शासकीय कर्जाची परतफेड, राज्य शासन व शासकीय कंपन्यांना दिलेले कर्ज इत्यादी भांडवली खर्चाची उदाहरणे आहेत. त्यानंतर तिसरा खर्च आहे विकासात्मक खर्च. विकासात्मक खर्च हा उत्पादक स्वरूपाचा असतोय. या खर्चामुळे देशामध्ये उत्पादन वाढते, वस्तूची उत्पादकता वाढते, रोजगार वाढतोय आणि रोजगार वाढून देशातील विविध लोकांचं उत्पन्न वाढते. यालाच आपण विकास खर्च असे म्हणतोय. म्हणजे या विकास खर्चामुळे देशातील उत्पादन व रोजगारात वाढ होऊन एकंदरीत राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. म्हणजे देशाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळते आणि देशाचा विकास होतो. या विकास खर्चामुळे याला विकास खर्च असे म्हणतात. आता या विकास खर्चामध्ये संशोधनावर केला जाणारा खर्च, औद्योगिक क्षेत्रात गुंतवणुकीवरील म्हणा किंवा इतर जसे धरणे, कालवे, रस्ते म्हणजे औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी विविध बाबीवर केला जाणारा खर्च याला आपण विकास खर्च असे म्हणतोय. त्यासोबतच आरोग्य, शिक्षण, सामाजिक कल्याण, संशोधन अशा विविध बाबीवर केल्या जाणाऱ्या खर्चाचा समावेश सुद्धा आपण विकास खर्चामध्ये करतोय. विकास खर्च हा उत्पादक स्वरूपाचा असतोय. त्यापासून उत्पादनात वाढ होते आणि वस्तूची उत्पादकता वाढते, रोजगार निर्मिती होते आणि एकंदरीत राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होऊन देशाचा विकास होतो. याला आपण विकास खर्च असे म्हणतोय. खर्चाचा चौथा प्रकार आहे विकासेतर खर्च. विकासेतर खर्च हा अनुत्पादक स्वरूपाचा असतोय. शासनाच्या ज्या खर्चामुळे देशात कोणताही प्रत्यक्ष उत्पादक परिणाम होत नाही त्याला आपण विकासेतर खर्च किंवा बिगर विकास खर्च असे म्हणतोय. आता उदाहरणार्थ शासकीय खर्च आणि युद्ध खर्च, प्रशासकीय खर्च आणि युद्ध खर्च याच्यामुळे उत्पादनात वाढ होत नाही आणि उत्पादकता वाढत नाही आणि देशाचा विकासही होत नाही. तर या खर्चाला आपण विकासेतर खर्च किंवा अनुत्पादक खर्च असंही म्हणतोय किंवा हा विकासेतर खर्च अनुत्पादक स्वरूपाचा असतोय. मग अशा पद्धतीनं सार्वजनिक खर्चाचे महसुली खर्च, भांडवली खर्च, विकासात्मक खर्च आणि विकासेतर खर्च अशा 4 प्रकारामध्ये आपण सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण करतोय. अशा पद्धतीनं सार्वजनिक खर्चाचे हे प्रकार इथं संपलेले आहेत. यानंतर पाहू आपण दिवसेंदिवस शासनाचा हा खर्च वाढत आहे. शासनाच्या खर्चातील वाढीची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. हा खर्च कशामुळे वाढतोय? या खर्चाच्या वाढीची कारणे काय आहेत? देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शासनाच्या खर्चामध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तर कोणत्या घटकामुळे ह्या खर्चात वाढ होताना दिसत आहे किंवा या खर्चातील वाढीची कारणे कोणती आहे? या कारणांचा शोध आपल्याला इथं घ्यावयाचा आहे. तर सार्वजनिक खर्चातील वाढीच्या कारणामध्ये पहिलं कारण आहे शासनाच्या कार्यात वाढ. अलीकडे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला.
आणि त्यातल्या त्यात कल्याणकारी राज्याचा अंगीकार केल्यामुळं शासनाला मोठ्या प्रमाणावर लोकांच्या हितासाठी कार्य करावी लागत आहे. आधी शासनाची कार्य ही मर्यादित होती, पण कल्याणकारी राज्याचा स्वीकार केल्यामुळं आता शासनाच्या या कार्यामध्ये वाढ झालेली आहे, कार्याची व्याप्ती वाढलेली आहे. आपण अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाकरिता आधुनिक शासन अनेक कार्य पार पाडत आहे. जसे शिक्षण, आरोग्य, कल्याणकारी योजना, सार्वजनिक बांधकाम, मनोरंजन, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, मनोरंजन, कल्याणकारी योजना इत्यादी बाबीचा या कार्यामध्ये समावेश होतो. यावरून असे आढळून येते की शासन सातत्याने नवनवीन कार्य स्वीकारत आहे आणि जुनी कार्ये अधिक कार्यक्षमतेने मोठ्या प्रमाणावर पार पाडत आहे. यामुळे सार्वजनिक खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. म्हणजेच सार्वजनिक खर्चातील वाढीचं सर्वात महत्त्वाचं आणि मुख्य कारण हे शासकीय कार्यात झालेली वाढ होय. आणि शासकीय कार्यातील वाढीमुळे या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नंबर 2, वाढती लोकसंख्या. स्वातंत्र्यापूर्वी लोकसंख्येचं प्रमाण कमी होतं, पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकसंख्येची गती वाढलेली आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात जलद गतीने लोकसंख्या वाढत आहे. लोकसंख्या वाढीमागचं कारण काय आहे? स्वातंत्र्यानंतर वैज्ञानिक प्रगती झाली आणि त्यामध्ये मृत्यूदर कमी झाला आणि जन्मदर स्थिर राहिला. म्हणजेच मृत्यूदर आणि जन्मदर या दोहोतील तफावत वाढली आणि त्यामुळे लोकसंख्या ही जलद गतीने वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी, म्हणजेच लोकसंख्या वाढली म्हणजे त्यांच्या गरजा वाढतात. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, रस्ते, वाहतूक, दळणवळण, वीज, पाणी अशा विविध गरजा वाढतात. या वाढत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी शासनाला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. म्हणजेच साहजिकच सार्वजनिक खर्चात वाढत्या लोकसंख्येमुळे सार्वजनिक खर्चात वाढ होत आहे. नंबर 3, वाढते शहरीकरण. अलीकडे ग्रामीण म्हणजे खेडे ओस पडत आहे आणि ग्रामीण भागातील लोक हे कामाच्या शोधात शहरात जात आहेत आणि त्यामुळे शहरामध्ये लोकसंख्येची म्हणजे लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्यामुळे घरांचा प्रश्न निर्माण झाला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्ते, वीज, वाहतूक, स्वच्छता, शाळा, महाविद्यालय या सर्व बाबीवर शासनाला मोठ्या प्रमाणात शहरामध्ये खर्च करावा लागतो. या खर्चाला आपण शहरी खर्च असे म्हणतोय. तर वाढते शहरीकरण ही सध्याची जागतिक स्थिती आहे. यामुळे पाणीपुरवठा, रस्ते, ऊर्जा, शाळा आणि सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता इत्यादीवरील शासनाच्या ह्या खर्चात वाढ होत आहे. म्हणजेच या वाढत्या शहरीकरणामुळे सार्वजनिक खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. नंबर 4, सार्वजनिक खर्चातील वाढीचं चौथं कारण आहे संरक्षण खर्चात वाढ. आधुनिक काळात अस्थिर व असमंजस आंतरराष्ट्रीय संबंधामुळे युद्ध नसतानाही संरक्षण खर्च वाढत आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर असं कोणतंही मोठं युद्ध झालेलं नाही, पण तरी परस्परातील संबंध बिघडत चालले आहे. म्हणजे जसे भारत आणि चीन, भारत आणि पाकिस्तान हे संबंध दुरावत आहे. या परस्परामध्ये युद्ध नाही, पण युद्ध सदृश्य परिस्थिती आहे. म्हणजेच याला आपण शीतयुद्ध म्हणतोय. शीतयुद्धाचे वारे वाहत आहे आणि युद्धाची ठिणगी केव्हा पेटेल नक्की सांगता येत नाही. म्हणून भारताला मोठ्या प्रमाणात संरक्षण खर्चात वाढ करावी लागत आहे. म्हणजे संरक्षण साहित्याचं उत्पादन वाढवावं उत्पादनाची निर्मिती करावी लागत आहे आणि जे साहित्य आपल्या देशामध्ये निर्माण होऊ शकत नाही, तर अशा साहित्यांची आपण विदेशातून आयात करतोय. म्हणजेच या संरक्षण साहित्याच्या खरेदीसाठी म्हणजे त्याच्या उत्पादनासाठी केला जाणारा खर्च म्हणजे संरक्षण खर्च आहे. हा संरक्षण खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणजे सार्वजनिक खर्चातील हे वाढीचं हे एक कारण आहे. 5वं कारण आहे लोकशाही शासन. भारताने स्वातंत्र्यानंतर लोकशाही प्रणालीचा स्वीकार केलेला आहे. लोकशाही म्हणजे लोकांसाठी लोकांमार्फत चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही होय. या लोकशाहीमध्ये अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे लोकांच्याच हाती सत्ता असते. म्हणजेच दर 5 वर्षांनी निवडणुका होतात आणि एखादं शासन समजा अकार्यक्षम असेल तर 5 वर्षानंतर शासन बदलण्याचा अधिकार
लोकांच्या हातात आहे, म्हणजे त्यांची सत्ता पालटण्याचा अधिकार लोकांच्या म्हणजे जनतेच्या हातात आहे. तर यासाठी दर 5 वर्षानंतर नियमित निवडणुका होत असतात. या निवडणुकीवर मोठ्या प्रमाणावर खर्च होतोय. म्हणजे केंद्र पातळीवर निवडणुका म्हणजेच पार्लमेंटच्या निवडणुका, राज्य पातळीवरच्या निवडणुका म्हणजे विधिमंडळाच्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, ग्रामपंचायतीच्या निवडणुका म्हणजेच गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ह्या सर्व निवडणुका नियमित होत असतात. या निवडणुकीवर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. या निवडणुकीवर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. त्यामुळे शासनाच्या खर्चात वाढ होत आहे. शासनाच्या एकूण खर्चात सतत वाढ होत आहे. म्हणजेच लोकशाही शासन हे एक सार्वजनिक खर्चातील वाढीचं एक महत्त्वाचं कारण ठरते. सहावं कारण आहे भाववाढ. भाववाढ म्हणजे किंमत वाढ. अलीकडे वस्तूच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तेजीची अवस्था निर्माण झालेली आहे. एखाद्या खाजगी व्यक्तीप्रमाणे आर्थिक व सामाजिक विकासासाठी शासनाला बाजारातून वस्तू व सेवांची खरेदी करावी लागते. सर्वसाधारणपणे किंमत वाढीची ही प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शासनाला वाढीव प्रमाणात खर्च करावा लागतोय. म्हणजे शासनाच्या किंमत वाढीमुळे म्हणजेच वस्तूच्या किमती वाढल्यामुळे शासनाचा एकंदरीत खर्चही वाढलेला आहे. खर्च जरी स्थिर असला तरी किंमत वाढीमुळे वस्तूंच्या किमतीतील वाढीमुळे शासनाचा खर्च वाढत आहे. म्हणजे सार्वजनिक खर्चातील भाववाढ ही एक कारण आहे किंवा किंमत वाढ हे एक कारण आहे. औद्योगिक विकास म्हणजे देशामध्ये नव्याने स्वातंत्र्य मिळाल्यामुळं आपण विकासाच्या कासावर आहोत किंवा विकासाच्या मार्गावर आहोत. म्हणजे विकास करण्याच्या मार्गावर आहोत. म्हणजेच आपण विकसनशील राष्ट्र आहोत. म्हणजेच विकसनशील राष्ट्रामध्ये औद्योगिक विकासाला प्राधान्य द्यावं लागते. औद्योगिक विकास घडवून आणण्यासाठी आपल्याला धरणे, कालवे, रस्ते, वीज, पाणी पुरवठा अशा विविध बाबीवर मोठ्या प्रमाणावर आपल्याला खर्च करावा लागतो. या औद्योगिक विकासामुळे अर्थव्यवस्थेत उत्पादन वाढ, रोजगार वाढ व एकूण वृद्धी घडून येते. म्हणून औद्योगिक विकासासाठी शासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत असते. अशा विविध योजना आणि कार्यक्रमावर शासन खर्च करीत असते. परिणामी एकूण खर्चात वाढ होते. 8वं कारण आहे आपत्ती व्यवस्थापन. अलीकडील काळात भूकंप, पूर, वादळे, सामाजिक अशांतता, सध्या चालू असलेली करोनाची महामारी यामुळे सुद्धा शासनाच्या खर्चात महामारीमुळे सुद्धा शासनाच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अशा नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीवर वारंवार घडून येताना दिसत आहे. त्यामुळे शासनाला आपत्ती व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. परिणामी एकूण खर्चात वाढ होते. अशा पद्धतीने आधुनिक शासन कल्याणकारी राज्यासाठी कार्य करीत असल्यामुळे सार्वजनिक खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. पुन्हा आपण ओझरतं ओव्हरलुकिंग करू. सार्वजनिक खर्चातील वाढीची कारणे. पहिलं कारण आहे शासनाच्या कार्यकक्षेत वाढ झाल्यामुळे सार्वजनिक खर्च वाढलेला आहे. वाढती लोकसंख्या जलद गतीने वाढत असल्यामुळे वाढत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी शासनाच्या खर्चात वाढ झालेली आहे. तिसरं कारण आहे शहरे वाढत आहेत. या वाढत्या शहरामध्ये पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता अशा विविध सोयी व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत आहे. साहजिकच सार्वजनिक खर्चात वाढ होत आहे. अलीकडे संरक्षण खर्चातही वाढ होत आहे. कारण की राष्ट्रातील जे काही परस्पर संबंध आहेत ते सलोख्याचे, सौहार्दाचे नसून ते एकमेकामध्ये तेढीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे प्रत्येक राष्ट्राला म्हणजेच त्यात भारताला संरक्षण साहित्यावर मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत आहे. आणि भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केल्यामुळं नियमित निवडणुका होतात. या निवडणुकीवर मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. खर्चवाढीचं हे एक कारण आहे. भाववाढ. सतत वाढत जाणाऱ्या वस्तूच्या किमती म्हणजेच भाववाढ. या भाववाढीमुळे सुद्धा सार्वजनिक खर्चात वाढ झालेली आहे. औद्योगिक विकास घडवून आणण्यासाठी शासनाला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. आपत्ती व्यवस्थापन म्हणजेच जे भूकंप, अतिवृष्टी, वादळे, कोरोनाची महामारी अशा अनपेक्षितपणे उद्भवणाऱ्या, न सांगून येणाऱ्या अशा आपत्ती व्यवस्थापनासाठी सुद्धा शासनाला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत आहे. मग अशा पद्धतीनं सार्वजनिक खर्चातील ही वाढीची कारणे आहे. हा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. तर अशा पद्धतीने वाढत्या या सार्वजनिक खर्चातील वाढीची कारणे आपण इथं अभ्यासलेली आहे. अशा पद्धतीनं हा घटक इथं संपलेला आहे. पुढचा भाग आपण नंतर पाहू. धन्यवाद.